नमस्कार मित्रांनो. विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. 26 जुलै 2025 चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर आज आपण 10 प्रश्न बघणार आहोत. हे पोलीस भरती आणि वनरक्षक तलाठी या भरती परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत चालू घडामोडीचे. तर चला बघूया. पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, दरवर्षी कोणत्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो? तर 26 जुलै त्या रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्य अभ्यास केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, दहीहंडी गोविंदांना किती रुपयापर्यंतचे विमा संरक्षण राज्य सरकारने जाहीर केले आहे? तर याचं उत्तर आहे 10 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 4, भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती कोण बनले आहेत? नरेंद्र मोदी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय सहकार धोरण 2025 कधी जाहीर करण्यात आले? याचं उत्तर आहे 24 जुलै 2025. प्रश्न क्रमांक 6, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजय शेठ याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या? तो उमा कांजीलाल याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, गोल्डन व्हॉइस ऑफ मुकेश असे कोणाला संबोधतात? त्याचे नुकतेच निधन झाले. तर बाबला मेहता. प्रश्न क्रमांक 9, रासलोचना माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोण होत्या? तर हवामान शास्त्रज्ञ होत्या. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न, भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणार आहे? तर 2035 पर्यंत याचं उत्तर आहे. तर असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.